नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत तंदुरी मलाई ब्रोकोली। आणि ती करण्यासाठी आज आपण वापरतोय फाबरचा 29 लिटरचा मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन विथ ग्रिल मोड। रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपण एक मिक्सिंग बोल घेतलाय, यामध्ये घेऊयात बेडगी मिरची पावडर 1 चमचा, त्यामध्ये आपल्याला घालायचे तेल 2 ते 3 चमचे। याला मिक्स करूया। तेलात अशी मिरची पावडर आधी मिसळली की रंग छान येतो। आता यामध्ये घालूयात 2 मोठे चमचे भरून फ्रेश क्रीम, 2 चमचे घट्ट पाणी काढलेलं दही घालायचंय। त्याचबरोबर यामध्ये घालू 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, 1 चमचा टोमॅटो चिलीची पेस्ट। याला चांगलं मिक्स करून घेतलंय। दह्यामधल्या गुठळ्या चांगल्या मोडल्या गेल्या। आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालू। तर इथं आपण घालूयात थोडासा चाट मसाला, भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी काळी मिरी पूड आणि किसलेलं चीज। याला मिक्स करूया। आता यामध्ये आपण ही ब्रोकोली अशी तोडून घेतलेली ही यामध्ये घालायची आणि याला मिक्स करायचं। हे सगळं या ब्रोकोलीला मस्त कोट व्हायला पाहिजे। तर हे बघा, याला आपण छान मिक्स करून घेतलंय। याला ग्रिल करूया। तर मॅरिनेशन झालेलं आहे। आता आपण हा ग्रिल ट्रे घेऊया आणि याच्यावर या ब्रोकोलीज ठेवून घेऊ। या मॅरिनेशनचा इतका मस्त सुवास येतोय ना। तुम्ही जर अगदी छोट्या छोट्या वेजीज घेतलेल्या आहेत जसं की बीन्स वगैरे, तर बटर पेपर लावा आणि त्याच्यावर या भाज्या तुम्ही ग्रिल करायला ठेवू शकता। तर हे ग्रिल करण्यासाठी तयार आहे। याला मायक्रोवेव्ह मध्ये ठेवूया। याचा ग्रिल मोड ऑन करायचा आणि 10 मिनिटांसाठी ग्रिल करायचं। 10 मिनिट झालेली आहेत। बघूयात ब्रोकोली कशी झाली आहे। तर मस्त तंदुरी मलाई ब्रोकोली तयार झाली आहे। सर्व करूया। तर इथं मी पाइपिंग बॅग मध्ये मलाई म्हणजे फ्रेश क्रीम घेतली आहे। थोडंसं असं छान गार्निश करूयात, म्हणजे मग तुमची मुलं बघूनच ब्रोकोली सुद्धा खातील। आणि अशा पद्धतीने आपली ही मस्त तंदुरी मलाई ब्रोकोली तयार झाली। तुम्ही इथं ब्रोकोलीच्या ऐवजी वेगवेगळ्या भाज्या वापरू शकता, पनीर वापरू शकता। अशाच पद्धतीने तुम्ही एकदा कुठलीही भाजी वापरून तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्स मध्ये विचारा। भेटूयात पुढच्या भागात। धन्यवाद।